चला तर मग आज हेल्दी बदाम शेक आपण बनवूया। त्यासाठी आपण काजू, बदाम, पिस्ता व खसखस थोडेसे गरम करून घेऊया। थोडेसे दूध बाजूला घेऊन त्यामध्ये 2 चमचे व्हॅनिला कस्टर्ड पावडर घालायची आहे। याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। यात आपण चवीप्रमाणे साखर घालूया। मी 1 लिटर दूध उकळायला ठेवले आहे, त्यामध्ये साखर घातलेली आहे। दुधाला उकळी आलेली आहे। आता आपण हे कस्टर्ड मिळवलेलं दूध त्यामध्ये मिक्स करूया। व कंटिन्युअसली हलवूया, कारण कस्टर्ड पावडर तळाला बसते, त्यामुळे एकसारखे आपल्याला हलवायचे आहे। आता यामध्ये आपल्याला काजू, बदाम, पिस्त्याची पावडर घालायची आहे। व व्यवस्थित हलवून याला शिजवून घ्यायचे आहे। लीजिए, तैयार है हमारा ठंडा ठंडा बादाम शेक। आप भी इस तरह से बादाम शेक बनाइए और घर में सबको पिलाइए। सब खुशी से झूम उठेंगे।